हरभरा का डाळ म्हणती का तू? अगं हरभऱ्याची डाळ म्हणतात त्याला. हरभरा नाही, हरभर. तुझ्यामुळं का नाही माझं बी दिमाग खराब झालं. मी बी हरभरा म्हणायला लागले. अगं हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची चना चना. अच्छा, चण्याची डाळ होत आहे ना, तर चण्याची डाळ आणणे का दुकानाहून? समजती नाही कुछ नाही. चण्याची डाळ आणणे का, चण्याच्या डाळी को चांगला शिजवणे का, चण्याची डाळ शिजवून उसका येळवणी काढणे का. एवढं हे क्या होता है? पानी रहता है उसका, येळवणी का आमटी करने को काम आता है वो. हाँ, गाळून घेणे का, चाळणीने गाळून घेणे का येळवणी. आणि ती जी डाळ असती ना उसमें गुड़ मालूम है का? गुड़ गुड़. हाँ गुड़ टाकून, इलायची टाकून, जायफळ टाकून. ये जायफळ क्या होता है? अगं जायफळ नाही, जायफळ होत आहे असं. जायफळ म्हण जाळ फळ. काही तू नीट ऐकत नाही, काय नाही माझं बोललेलं. नीट ध्यान देऊन ऐकच जरा. जायफळ नाही ग, अगं जायफळ. हा, जायफळ टाकणे का त्याच्यात, आणि सगळं असं परतणे का. सूट बी टाकणे का. पति का सूट काय डालेंगे उसमें भाभी? अगं सूट, अद्रक, सुकलेला अद्रक असतंय सूट. अच्छा, ते टाकून त्याच्यामध्ये परतायचं चांगलं ते पुरण, आणि चांगलं वाटून घ्यायचं. आणि वाटल्यावर का नाही ते पुरण असं वाटायचं. कशावर? पाट्यावर. पाटा राहत आहे ना असं वाटायचा, त्याच्यावर वाटून घेणे का. हा, ते का तुमच्यात होत आहे असतं पाटा? एवढं दगडाचं असते असं वाटायचं, त्याच्यावर वाटून घ्यायचं अच्छा. ते. हा, आणि मग वाटून घेतल्यावर गव्हाचं पीठ मळणे का, त्याच्यामध्ये थोडं तुला मैदा टाकण्याचा रहेगा तो टाकणे का, आणि तसंच मळणे का. ते थोडं तेल बिल टाकून थोडं मळून त्याला मुरणे को ठेवणे का पीठ. हा, अच्छा, हा, आणि मग असं थोडा थोडा हुंडा घे के उसमें ऐसा 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 करके ते सगळं जे पुरण राहत आहे ना मगाचं वाटलेलं. हाँ, हा, हुंडा कैसे लेने का? तू बाई आहेस का भिताडायस ग? तुला समजत नाही बाई. पोळीचा हुंडा घ्यायचा पण अगं असं पिठाचा असं तोडून आपण घेत नाही का, असं असं करून पीठ घेतो. अच्छा, लिट्टी. हा, ते तुमचा लिटा का लाटा ती घ्यायचा. असं 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 करायचं. त्याच्यामध्ये ते पुरण राहतंय का मग वाटलेलं, ते वाटलेलं पुरण सब त्याच्यामध्ये डालने का? सब नाही डालणे का. लगेच सगळं उलटा पालताच कराय बसतीस तू. सब नाही डालणे का, थोडं थोडं भरणे का उसमें ऐसा इतना करून, असं थोडं भरून असं असं करून फिर त्याची पोळी बनवणे का. हळूहळू लाटणे का, नाहीतर लाटचीन भराभरान सगळी पोळी तुटन. थोडं थोडं भरून चांगलं लाटून त्याला तुमच्याकडे तूप रहेगा तो तूप लावणे का, नाही तर मग तेल बी लावेगा तो भी चलेगा. हा, चालतंय का. अच्छा. हा, तू तूप लावेगा काय ग बाई, मी तुझ्या तर भाषामध्ये का नाही माझीच भाषा विसरून चालले. उसको तूप लावला तरी बी चालेगा. हा, आणि जी येळवणी उरताय ना, तुला आमटी करू वाटली कर, नाही तर मग राहू दी. ये आमटी क्या होता है? आमटी बताओ भाभी, हम सीखेंगे. आमटीचं कसं असतंय, हिरवा मसाला वाटून घ्यायचा, तेलाची फोडणी द्यायची, त्याला त्याच्यामध्ये हिरवा मसाला टाकायचा, लाल तिखट, हळद. मसाला हिरवा कैसे करेंगे भाभी? बाया 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 बाया, माझं सगळं विसरून चाललंय हिच्यामुळं. अगं अद्रक, लसूण, कोथंबीर सगळं वाटून घेणे का ना, तो हिरवा मसाला. अच्छा. उसमें परतीने का, परतून त्याच्यामध्ये टाकणे का. आणि मग ती येळवणी, थोडीशी डाळ आणखीन जो राहिलेली असते ना उलशी पोळी मेथी, तर ती डाळ साईडला ठेवणे का आमटीसाठी. ते वाटून सगळं मिक्स करून उसमें फोडणी देणे का. चरचर अशी आवाज आता है, मग ते फोडणी देणे का आमटी बनते उसकी. अच्छा, आणि थोडस गुळवणी बनवणे का, तर मग त्या क्या गुळवणी काय बनवणे का भाभी? तो पोळी कशात बुडवून खाशील मग, काय आमटीत खाशील काय बुडवून पोळी तू. त्या गुळवण्यात बुडवून खावा लागती पोळी ती. ये कहाँ से लाएंगे? कुठं लाते नाही उसको, आपल्याच घर में बनवणे का. गुळ घेणे का, थोडस पाणी टाकणे का, त्यात थोडी इलायची टाकणे का, आणि उकळणे का चांगला, मग त्याला म्हणतात गुळवणी. आणि उसमे बुडवून बुडवून खाणे का. हा, अच्छा, हा, झालं. बसलं का तुझ्या ध्यानात आता? थोड़ा बहुत समझ में आया, लेकिन जाने दो भाभी, तुमने लाया है तो मैं खा ही लेती हूँ. काय तुझ्या जीवाला लाज आहे ग, कुरोडाला बी तसं